इथं मी साबुदाणा भिजवत ठेवलेला होता. यातलीच 1 वाटी साबुदाण्याची आपल्याला खीर करायची आहे. आपण मस्त अशी साबुदाण्याची खीर करणार आहेत. त्यासाठी मी इथं एक छोटी वाटीनं 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे. इथं थोडेसे काजू घेतलेले आहेत, थोडेसे बदाम घेतलेले आहेत, थोडेसे मनुके घेतलेले आहेत आणि 4 चमचा तूप घेतलेलं आहे आपल्या छोट्या चमच्यानं. आता हे सगळं आपल्याला बारीक बारीक कट करून घ्यायचं आहे. इथं मी दूध घेतलेलं आहे. इथं मी अगोदर ड्रायफ्रूट छान असे कट करून घेतलेले आहेत आणि आता 1 वाटी साखर घेतलेली आहे. चला तर मग झटपट आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर मी इथं पातेलं गरम करायला मांडलं होतं. आता त्यात मी हे तूप टाकते. त्यानंतर मी यामध्ये बदाम टाकते. हे हलवून घ्यायचे आपल्याला मस्त असे. आता यामध्ये आपल्याला काजू टाकायचे. ते छान असे आपल्याला हलवून घ्यायचे. तर मनुके टाकून घ्यायचे, ते छान असे हलवायचे. आता हे छान असे लालसर झाल्यानंतर ह्यामध्ये मी साबूत तांदूळ टाकते. तो आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे. आता हे छान असे भाजल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला दूध टाकायचं आहे. यामध्ये मी 1 लिटर दूध टाकते. ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर मी यामध्ये छोट्या वाटीनं 1 वाटी साखर घालते. हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. खिरीत टाकण्यासाठी मी इथं 1 विलायची कुटून घेते. आता याला छान अशी उकळी आलेली आहे. त्यात मी कुटून घेतलेली विलायची टाकून घेते. आता या खिरीला आपल्याला 10 मिनटं असंच ठेवायचं आहे आणि थोडं आटू द्यायचं आहे. आता 5 मिनटं झालेले आहेत. मी बटन बंद करते. मस्त अशी आपली साबुदाणा खीर तयार झालेली आहे. रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.